तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही आपण कांद्यासाठी स्पेशल पाणी एखादं ओटीत घेऊन गेलास तरवाला कुठला चिक्कूवाला चिक्कूला हरभरा केला असेल तर ध्यानात ठेवा, लय हरभऱ्याला पाणी द्यायचं नाही. लय हरभऱ्यानं पाणी पिलं तर ती लगेच मरून जाते. चल झूठा. तर मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर न वेळ घालवता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट आपण आलेलो आहे रानात. रानात काय करायचं तर आपल्याला कांदा लावायचे. कांदा ऊसाच्या कडेला लावायचे ती. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. चलो भाई देखो अपने. तर आणि विषय काय, आता आपण तिकडं निघाली मम्मीकडं. ती काय कांदा लावायला लागली, ती तिकडं ती लसूण लावती ती काकीन ती. तर मित्रांनो मम्मी कांदा लावायला लागल्या, तुम्ही बघू शकताय. हे बघा, हे आपलं कांदा लावायला चालली ती. हे ऊस बघून पाय दे ग, नाही ऊसाव दिचल पाय. किती कांदा आणला आपण, मग किती आला असतील? 60 पेंडे. तर मित्रांनो आपण 60 पेंडे आणल्या त्या. त्यात किती काड्या असते त्या? हा, तर एकात 25 काड्या काहीतरी असते त्या. किती एक मला वाटतं 2-3 गुंठ तरी आपलं कांदा लावायचं, ऊसातच लावायचं. बघू किती चांगलं येते ती, काय होते. तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही आपण कांद्यासाठी स्पेशल पाणी सोडलंय. ऊसाला बी तेवढंच भारी का. आता कडीत जरा मग मी कडेची सरीला सोडलं पाहिजे, कारण कडीत सरी जरा वाळल्यागत झाल्या. ऊस यासाठी पाणी तर पाजलंच पाहिजे. ती कडची सरी टेवलून पिली पाहिजे, असं काय तर करूया. तर मित्रांनो बघू शकताय पाणी सोडलंय आपण. तिकडं जराशी टिकवली आपल्याला कांद्यापुरतं, तरी होता होईल तेवढं ती कडची सरी पण आपण पाजून घेऊया. बात सही है. तर मित्रांनो ही कडची सरी तुम्ही बघू शकताय. ह्याला जरा पाणी अडवून, म्हणजे बाकीच्या ह्या सऱ्यांचं पाणी बंद करून ह्यात सोडलं पाहिजे. कारण विषय काय, ही चढाव आहे. ही चढाव असल्यामुळे ह्याला पाणी कमी मिळतंय. त्यामुळे आता काय करूया, जरा ही सगळं लावून झालं का नाही कांदा, मग सगळ्यांना सऱ्या बंद करून त्या सरीला लावूया पाणी, म्हणजे तिकडचं डुंबासकट टेवालणार आहे पाण्यानं. तर तुम्ही बघू शकताय. तर किती सऱ्या लावल्या त्या? एकच सरी लावली का? तर एक सरी लावल्या. पाणी पण केलेलं नाही सोन्याचं. तर मित्रांनो हरभरा केला असेल तर ध्यानात ठेवा, लय हरभऱ्याला पाणी द्यायचं नाही. लय हरभऱ्यानं पाणी पिलं तर ती लगेच मरून जाते. काय होतंय? चल झूठा. हा तीच की मरून जाते ती. तर लय हरभऱ्याला पाणी देत जाऊ नका. आणि आता झाले आपलं एक किती राहिले ग? लय आहे, मी म्हणतोय झाले अजून भरपूर आहे. 2 साऱ्या काय तर झाले त्या, 2 ते 3. तर अजून साऱ्या राहिल्या त्या बी करूया. तरी बघू शकताय मम्मी त्या ही इकडे सरीला आहे, इकडला ऊस आहे. ऊस बी कवा जाणार आहे काय माहित. तर आज आपला डॉन आलेला नाही. डॉन आल्याशिवाय मजा नाही ब्लॉगमध्ये. काय बी म्हणत, काय म्हणायचं आहे, डॉन पाहिजे हो. संदीप डॉन असला कसं खट्ट होतो व्हिडिओ. तर मम्मीला तरू देऊया मित्रांनो. ए कुठं आहेत तरू? एवढ्या 10 कोसावर ठेवली होतीस, एखादं ओटीत घेऊन गेलास तरवाला कुठला चिक्कूवाला? चिक्कूला आलाय. इधर इथं नाही, पण तिकडे करी मक्याने या लागले. होय मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे की मक्याने या लागले. पहिल्यांदा मक्याने या लागले. तिनं आणलं होतं मक्यान, ती काहीतरी 7-12 दिला. त्याच्यानंतर काहीतरी मक्याने 1 किलो मिळालं. 5 किलो मिळालं. 5 किलो आणि 5 किलो आणलं या 20 रुपये देऊन. फुकटातलं गावल्या का आल्या घेऊन आणि उगवल्या नाही. काय उपयोग असल्या मक्यानाचा? जास्त असते हो, फुकट गावलेलं कावा घ्यायचं नसते. कळालं का? लय लांब या लागल्यात. कांदा उगवायचा कलिंगड नाही, त्यामुळे बघ जवळ जाऊ. लांब लावायला लागले. कलिंगड उगवायचं असल्या त्याला लावून काय करायचं? काय गरज? तासभर गावची पण येऊन
हलवून जायचंच, पैसे घालवत बसायला. ही जा एक एक पेंड्या मागते, मी एक एक पेंड्या आणून देतोय आणि ही मलाच म्हणते आणजा डबल. असू दे काय असू दे, खडकाय ती लागते पायाला कामच करायला. या पेंड्या उचलून नेऊया 7-8, 4-10 मागायचंच नाही. ही 4 घेऊया. 4 असू, 4 लय नको, 4 घेऊन जाऊ एवढ्या. म्हणजे ती आपल्यात फवारणी करा येतील. आपण कोण कोणाची द्यायला बसलेला नाही फवारणी करायला. तुम्हीच जावा पूर्ण काय तुम्ही. 5 पंप असलं कसलं पंप मारले ती कोणास ठाऊक. 5 पंप नाही सोने तशी आगे खोळ्या बोडायची ती. त्यांची पाणी लय गेले. तर या सरीला पाणी आलंय. आता ही सरी अशीच पाजत न्यायची, म्हणजे ती पण टेवाल त्या याला जरा कसं ऊस मरा आल्या का का. तीच की त्याला लावतो होतं बघा थंड लावून जातो. ती जवळ ठेव, जवळ ठेव ती. तर मित्रांनो आपण केली ती कांद मागल्या टायमाला केलं एवढंच आलं कांद एवढंच. आणि त्याच्या मागल्या टायमाला एवढं कांद्याला का पण तुम्हाला सांगतो, कांदा लावलं का नाही राग घालायचे. राग घातल्यानं काय होतं माहितीये का, चांगली त्याला म्हणजे रानाला मऊपणा येतोय. आणि कांद्याला आपण राग घातल्यानं काय होतंय, त्याला हे नाही त्याचं पात ती जाड होती आणि कांदा असा एक होते असा. कोणाला जर कांदा असं म्हणजे मोठा हवा असेल तर त्याला राग 4-5 दिवसांना नाही तर एक 10 दिवसांतर त्याला कायम राग घालत जावा. ती घातल्यानं चांगला होतो कांदा. या मागल्या टायमाला कसं आम्ही हायब्रिडमध्ये लावलेला ना आपण. तर मित्रांनो हायब्रिडमध्ये आपण ते कांदा लावलेला. इथनं तुम्ही इथनं बघू शकताय, इथनं पुढं इथं शिवरी होती, तर इथनं पुढं आपण हायब्रिड लावलेलो ह्या सरीला. अगं ह्या सरीला सोडायचं म्हणजे काय विषय आहे, ह्या सरीला पाणी नाही, तिकडे सरी ऊस जरा मेल्यागत झाला या. जरा थोडा वेळ सोडूया आणि परणा बंद करूया. तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फॉलो करा आपल्या चॅनलला. तर मित्रांनो कांदा लावून झालेला आहे, ते आता आपण आलोय घरला. तर आजच्या ब्लॉगला एंड करूया आपण. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.